स्टोरीला जातो. नील माधवची स्टोरी आपल्याला माहिती, एक स्पाय स्टोरी, तिच्यामध्ये अनेक पात्र आहेत. त्याच्यामध्ये विष्णू आहे, त्याच्यामध्ये नंतर इंद्रद्युम्न नावाचा राजा आहे, त्याचा भाऊ विद्याधर आहे, एक आदिवासी ट्रायबल कन्या लीलावती आहे, तिचे वडील आदिवासी टोळीचे प्रमुख आहेत आणि आदिवासी लोकांनी एक नील माधव नावाची मूर्ती गुप्त गुहेमध्ये ठेवलेली आहे. तिची ती उपासना करतात, नित्यनेमाने पूजा करतात. तिच्या बाजूपासून बनवलेल्या मूर्तीमधनं हे निळी आभा प्रकाशमान होते. त्या त्या नील माधवच्या मूर्तीमध्ये काहीतरी चैतन्य आदिवासींनी ते लपवून ठेवलेलं आहे. आदिवासी नित्य नियमाने त्याची उपासना करतात आणि ह्या नील माधवच्या मूर्तीबद्दल, तिच्या चैतन्याबद्दल या सगळीकडे चर्चा होती. तसं इंद्रद्युम्नेने ती चर्चा ऐकली, त्याला विचार केला की ही मूर्ती आपण इकडे आणावी, मोठं मंदिर बांधावं, असं त्यांनी विचार केला. पण ती मूर्ती कुठे आहे हे राजाला माहिती नाही आणि हे राजाला माहीत नसताना मग राजाने विद्याधराला सांगितलं, त्याच्या भावाला सांगितलं की ती मूर्ती आपल्याला आणायची, तू त्या आदिवासी लोकांकडे जा आणि ह्या गोष्टीचा शोध घे. त्याने आपल्या भावाला पाठवलं. भाऊ आदिवासी जमातीमध्ये गेला, श्वापदांनी त्रास दिला, श्वापदांनी जखमी केलं असं भासवलं आणि तिथं त्यांनी आदिवासी लोकांनी त्याच्या बनावाला ते फसले आणि त्याची शुश्रूषा करण्यात आली. त्याला बरं वाटायला लागलं असं नाटक केलं आणि मग शेवटी विद्याधर, तो हेरच, तो कपटीच, इंद्रद्युम्न नावाचा भाऊ तो, आणि मग शेवटी त्यांनी त्या आदिवासी टोळीचा जो प्रमुख होता त्याची कन्या लीलावती हिच्याशी प्रेम प्रकरण जुळवलं, त्याच्याशी संबंध जुळवले, तिच्याशी लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर हा विद्याधर त्या आदिवासी लोकांचा जावई झाला आणि जावई झाल्यानंतर जावयाने त्या टोळीच्या प्रमुखाला सांगितलं, सासऱ्याला, की मला नील माधवची मूर्ती बघायची. सासरा टाळत होता, पण तो जावई होता. मग सासऱ्याने एक अट घातली की तुला नेतो जावई, पण तुझे डोळे बांधून मी तुला त्या मूर्तीकडे नेईन, कारण हे आमचं रहस्य जीवापाड जपलेलं, आमची नील माधवची जी मूर्ती आहे त्यांनी जीवापाड जपलेली आहे, तुला दर्शन होईल पण रस्ता सापडणार नाही. हा विद्याधर शेवटी हेर, तो कपटीच, त्यांनी ते मान्य केलं. पण ते मान्य करताना स्तोत्रामध्ये तिने मोहरी टाकली आणि जेव्हा सासऱ्याबरोबर तो गेला तेव्हा ती मोहरी रस्त्याने टाकत गेला आणि ते नील माधवची मूर्ती बघितल्यानंतर त्याला विलक्षण प्राप्ती झाली आणि त्या निळ्याभोर प्रकाशमान मूर्तीसमोर त्याला विलक्षण प्राप्ती झाली. आणि काही दिवसानंतर ती वनस्पती तिथे उगवल्या, तो गुहेकडे जाणारा रस्ता विद्याधराला सापडला आणि मग नंतर तो त्या वनस्पतींच्या दिशेने तिथे गेला. लीलावतीला ते कळलं, ही मूर्ती चोरताना तिने बघितलं, लीलावती मूर्छित झाली, त्याची त्यांनी पर्वा केली नाही. नील माधवची मूर्ती चोरून तो भावाकडे द्यायला इंद्रद्युम्नेला आणि दिल्यानंतर इंद्रद्युम्नेने सुद्धा ती मूर्ती घेतली आणि स्वतःच्या भावाला बंदिवान केलं, कारण गुह्य गोष्टीचं ज्ञान त्याला आहे, रहस्य हे रहस्यच असलं पाहिजे, म्हणून त्याने भावाला बंदिवान केलं. इकडे लीलावती गर्भित आहे, आदिवासी समाजाने लीलावतीला समाजातून काढून टाकलेलं आहे, तिला दंडित केलेलं आहे. ही एक वंचनेची साखळीच आहे. इकडे लीलावतीला समाजातनं काढून टाकले, ती मूर्छित झालेली गर्भवती आणि इथं विद्याधरला भावाने कोंडून ठेवलेले, बंदिवान कोंडून ठेवले आणि विष्णू पुढे पेच पडलाय. इंद्रद्युम्न नावाच्या श्रीमंतीमध्ये नांदायचं हेही त्याला मान्य होतं आणि आदिवासींनी केलेली फसवणूक ही पण त्याला मान्य होती. पण तेव्हा पुढे नैतिकतेचे पेच होते, नैतिकतेचं नातं त्यांना जपायचं होतं, म्हणून ही नात्यापलीकडची नाती. या घटनेमध्ये अनेक नाती आहेत आणि वंचनेची साखळी त्याच्यामध्ये आहे, म्हणून ह्या नील माधवच्या याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी दिसतात, त्या नात्यापलीकडची नाती आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. कितीतरी